जेलचे बाथरूम आहे तो दरवाजे नाही. जर बाथरूमला दरवाजे नाहीत त्या विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम होणार? सांगा ना काय, म्हणजे आमचं चुकतंय काय? तुम्हाला अडचण काय? वॉशिंग मशीन तुम्ही खाली ठेवता, नवीन गाद्या रूम मध्ये ठेवता, कशासाठी केलंय? कुणी कालवलं विष? कुणी माणसं मारायचा अजेंडा केला? अडचण कुठे आहे? सांगा ना मला, अडचण काय? 10-5 पोरं मेले असते. मला सांगा अडचण काय? मला राज्यव्यापी स्टँड घ्यायचा साहेब, राज्यव्यापी स्टँड घ्यायचा आहे. बाबासाहेबांचं नाव आहे वसतिगृहाला, जनावरांचा कोटा नाही. दरवाजा बसवायला काही कुणाची ऍथॉरिटी लागत नाही. बाथरूमला दरवाजे नाही. घाण सांडलेल्या गाद्या टाकल्यात पोरायला. एकाही रूमला दरवाजा नाही, खिडक्या नाही. याच्यासाठी काय लागतं? निधी कमी आहे का? तुम्ही सांगा. निधी कमी आहे त्यासाठी आम्ही मंत्रालयात उड्या हाणू, तिथं उड्या हाणू मंत्रालयावरून. पण हे कशासाठी? आज यातलं पोरग जर मेलं असतं एखादं, आजही काय गॅरंटी नाहीये. कुणी केलंय, का केलं? द्या, सांगा मला काय बाबा, कशामुळे घडतंय, काय घडतंय? मला ते मुद्दे घेऊन लढावं लागेल. माणसं राहण्याची जागा वाटते काही? तर दलित आदिवासींनी स्वप्नच बघू नयेत का? आपण स्वप्नच नाही बघायचे? आमचा सपोर्ट घ्या. आम्ही लावतो ना घोडे, कुणाला लावायचे तिथं कुणी असू द्या. आपला हक्क आम्ही हिसकावून आणतो, तुमच्यापाशी देतो. तुम्हाला प्रॉब्लेम काय? ह्या आमची मदत घ्या. इथं लिडरशिप आहे, लोकलला बसलेत लोक. व्हीआयपी ट्रीटमेंट द्या. काय फरक पडतो? दलितांचे लेकर चांगले शिकले म्हणून निधी कमी आहे? लाडली बहिणीच्या घाशात गेला म्हणून प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे? विष बाधा नाही, मारण्याचा प्रयत्न केलाय. अनेक हॉस्टेलला भेटी दिल्या मी, फेस आला नाही तोंडाला. काय कांड झालं, कुणी केलं? आणि आपण हेड तिथं. कुणाची जबाबदारी? संपवायचंय का? ठरलंय का वरून काय की यांचं शिक्षण चालू द्यायचं नाही, यांचे वसतिगृह पाडून टाकायचे, असं काही ठरलंय का? गुपित सांगा आम्हाला, दीपक भाई असं असं ठरलेलं आहे, तुम्ही काहीतरी करा. अहो ते जेलमध्ये राहून जेलमधल्या सारखं खालून तुटलंय हो. काय त्या लेकरावर परिणाम होईल? काय शिकावं वाटन त्यांना? काय त्यांना सांगा बरं. कधीतरी सोबत या. PS सोसायटी बघा, बाबासाहेबांचं काय स्वप्न होतं. प्रत्येक हॉस्टेलचं डिझाईन संसदेचं आहे. आपल्या बापांनी काय स्वप्न बघितलं आणि त्याच्यासाठी सामाजिक न्यायाची तरतूद केली. आणि आमच्या वाट्याला खुरवाडा आणि गोट्यासारखं जीवन. आम्ही भीक मागत नाहीत, आमचा हक्क आहे तो. का दिला जात नाही? त्याचे खाट जुने झाले, त्याच्या गाद्या साडल्या. त्यांनी शिकायचं कसं? काय त्याला शिकण्यासारखं इथं आहे काय वातावरण? बंद पाडायचंय काही तल्ल्या आमदाराला, खासदाराला? हे बंद पाडायचंय का आमदार खासदाराला? तुम्हाला दबाव आहे का काही? मग बोलायचे काय चेहऱ्यावर? हे काय तेज आहे का? काय कसं जगत? काय तेज पाहिजे लेकरांच्या चेहऱ्यावर? त्यांना मटनची तरतूद आहे, त्यांना अंड्याची तरतूद आहे, त्यांना दुधाची तरतूद आहे, त्यांना फळाची तरतूद आहे, चांगलं स्वच्छ सफरचंद द्यावं ही तरतूद आहे. हे आमचा हक्क आहे. महिन्यातून 2 बार भेटतो सर अंडे. 2च बार भेटते. मटन बी अर्ध खाऊन टाकते. चूक त्या अग्रवाल कंत्राटदारची. त्यांनी त्याला दिले. हो काय करणार? तिकडे पर्सेंटेज देणार, सामाजिक न्याय मंत्र्याला पैसे देणार, मुख्यमंत्र्याला पैसे देणार, कॉन्ट्रॅक्ट मिळवणार. जवळपास ते 6,000 रुपये का काहीतरी एक प्लेट आहे. त्याच्यातून अर्धा हे सब कॉन्ट्रॅक्टला देणार आणि बसल्या जागेवर तिथं तो 3,000 रुपये खाणार. आणि मग त्याच्यातून पुन्हा कपात करीत 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 सगळा शेवटपर्यंत वाटा. मग ह्यांचे अंडे चोरून खायचे,
यांचं मटण चोरून खायचं, यांना सफरचंद शिळे आणून द्यायचे, हे लय मोठं रॅकेट आहे. 29,000 कोटी जे आहेत ना, हे लुटण्याचं रॅकेट आहे. हे आतंकवाद आहे. हे सगळ्यात ज्वलंत मुद्दा आपल्यासाठी. पण आमच्या हक्काचं डिपार्टमेंट त्याच्यात तर न्याय द्या. शिक्षण जिथं बाबासाहेबांचं नाव आहे तिथं तरी रमाई घरकुलचा निधी खा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वसतिगृहातला निधी खा. हे कसं चालणार आहे साहेब? सब कॉन्ट्रॅक्ट कसं काय नेमू शकता तुम्ही? रोड बनवताना सब कॉन्ट्रॅक्ट ऐकलंय का की बाबा एका गुत्तेदाराने रोड घेतलाय आणि त्यांनी 3 गुत्तेदार खाली दिलेत असं ऐकलंय का? मग आमच्यासाठी सब कॉन्ट्रॅक्ट का? भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. कॅमेरे वगैरे लावून घ्या. जे काही बंद असतील ते थोडंसं लक्ष